गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आज जायचं आहे शेगावला. जायचा प्लॅन केलेला आहे सर्वांनी. माझी तब्येत आहे खराब, तरी म्हणत आहे तू चालणार तर ट्रिप कॅन्सल करतो. तर जायचं आहे शेगावला, तर भेटूया. झाले सर्व रेडी. आता निघत आहोत शेगावला. चाललो रे शेगावला. पाणी आहे अरे म्हणजे आम्ही नाही लॉक मध्ये हो काहीतरी. A few moments later. A few moments later. उतरलो होतो आम्ही जस्ट. किशोरने हे घेतलं, घेतली. हे अनिकेत भाऊ आमचे. आवाज हॅलो गाईज, आता आपण आलो गजानन महाराज मंदिराच्या अंदर रस्त्याने डायरेक्ट अंदर उतरणार आहोत आपण. आता मेन मुख दर्शन घेणार आहोत गजानन महाराज यांचे. हे श्री मंदिरकडे जाण्याचा मार्ग, हे मेन मार्ग आहे आपला. आमची गँग जात आहे पुढं पुढं, आम्ही जातो मागे मागे. तर आता आलो शेगावला. मेन मार्ग आता त्याच्या अंदर जाणार आहोत आपण. आतलं सगळं टेक्स्टाईल पाहू आपण. टॅक्स चेकिंगचं मागचं सिक्युरिटी गार्ड गजानन महाराज. चला भेटू मग आता समोर बघू. हे मेन ठिकाण आहे. हे मेन ठिकाण आपले संत गजानन महाराज आहे. कॉलेजपेक्षा भारी पोरी येतात इथं मायला. शूज पार्किंग एरिया आहे. आता शूज पार्किंग एरियामध्ये पोहोचलो. दीपक फोटो काढत आहे. मी दाखवतो. हे चप्पल ठेवायचं उत्तम ठिकाण. आणि आमचे अध्यक्ष दीपक भाऊ चारकोड. इथं सगळी व्यवस्था एक नंबर केलेली आहे. आता मंदिरात पोहोचलेलो आम्ही. सध्या चालू आहे आरती चालू आहे, तर लाईन मध्ये सध्या लागलेला आहोत. अनिकेत भाऊ. आता आपलं दर्शन संपलं गजानन महाराज. तर आता आपण चालतो महाप्रसाद घेण्यासाठी. हे महाप्रसादाची लाईन लागली. समोर सूरज भाऊ आपले, हे रोहन भाऊ, हरीश भाऊ, ते केतन भाऊ सर्व आता लाईनमध्ये लागले. तिकडे रितेश सगळ्यात समोर. छोटं दिसत नसेल आमच्या मंडळीचं जेवण होते. आता हँडवॉशिंग करून चालू झालं इथं. पण आता मेडिक स्टेप सांग रे बाबा. फालतू पाल बस झालं. चाल पेशंट वाट पाहायला. 10 जणांपैकी आमचा केतन आता हरपलेला. आता खरी हेडलाईन आहे. झालं जेवण आणि पाणी गिरी पिलं. आता चाललो आम्ही. केतनला शोधायला काय गम आहे काय माहिती त्याला. तुम्हाला केतन दिसला की त्याला 50,000 रुपयाचं बक्षीस संकेत वाढवे यांच्याकडून.
आणि सूरज दीपक आणि घुगे सूरज यांच्या घुगे यांच्यामुळे लापरवाहीमुळे हरपले केतन बाबा. हेच हरपलेला आहे. अध्यक्ष हे दोन ट्रिपचे. अध्यक्ष आहेत. यांच्यामुळे ट्रिप आम्ही काढली. हे सापडला केतन सापडलेला आम्हाला. आजी जवळ बसला होता. चालू आहे फोटो काढणं. दीपक आणि आपल्या हरीश भाऊ आणि हरीश भाऊ. तर आता इथे आलो मंदिराच्या बाहेर. तर हे घेत आहेत कानातले नितेश आणि दीपक. आता आम्ही आलो प्रसाद घ्यायसाठी. हे किशोर घेत आहे त्यांच्या क्लासमेटसाठी, समजा वर्गातल्या मुलीसाठी, कारण की त्याचे सगळे क्लासमेट जास्त करून त्याचेच मित्र फ्रेंड येतात मुली. तर ते त्यांच्यासाठी घेत आहे प्रसाद. काय भाव ते सांगतो. आता विचारू त्यांना कोणत्या फ्लेवर आहे. काय नाव आहे या पेढ्याचं? कलाकंद घेतलं किशोरनं वर्गातल्या मुलीसाठी. पेढ्यानं 1 किलो 50 1 किलो घेतला. 1 किलो वर्गातल्या मुलीसाठी. आपल्याला काय दिलं? आपल्याला काय दिलं? आम्हीच फक्त मेलो. फोटो घेतला 1 किलो. वा वा टाळ्या. 1 किलो घेतला गड्यानं वर्गातल्या मुलीसाठी. ते तिकडे मिलिंद भाऊनं घेतला अर्धा किलो. हा दोघांना घेतलाय. कोणत्या फ्लेवरचा घेतला सांगा एकदा भाऊ. कलाकंद. धन्यवाद हो. धन्यवाद. आता आमचं दर्शन वगैरे सर्वच झालं. आता आम्ही चाललो मंदिराच्या बाहेर. आता आनंद सागरात जाऊ आपण. तिकडचा व्ह्यू. हे रस्ता आपल्या समोर. हे रस्ता आपल्या गेटच्या बाहेर चाललो. ज्या मार्गाने आलो त्याच मार्गाने वापस चाललो. आमचे 2 अध्यक्ष. हे 2 अध्यक्ष. पण काही म्हणा इथं बसण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 1 नंबर आहे. आमच्या इकडे बसण्यासाठी जागा, तिकडे बसण्यासाठी जागा नंबर 1. व्ह्यू काय आपल्या कॉलेजची लाईफ, झेंट लाईफ. हे बॉटल घे. 4 वर्षांनी सासरवाडीचे आपला अकोला, त्याच्याच जवळ शेगाव. शेगावला आपण आलेलो आहे. तरी पण अनिकेत भाऊंचं यांचं जोरदार स्वागत झालेलं आहे शेगाव नगरीत. गाडी आमची गाडी बघा. गाडीचं त्या लिंबाखाली लावलेली आमची गाडी. पहिले आलो होतो तेव्हा. हे पार्किंगचं आहे. हे बघा किती सिस्टमॅटिक पार्किंगचं हे आमचा सुंदर किशोर. आता आम्ही थकलो आणि जातो आता गाडीमध्ये. आता कुठे जायला आपलं? आनंद सागर. तिथं काय तिथं आहे, बघू की काय आहे ते समोर बघूया जाऊन. आनंद सागर के लिए जा रहे. ये आगे रास्ता, ये हमारे बंदे और ये हरीश. अभी हम आनंद सागर में जाएंगे. आगे की बंदा है कि बंदी? ये बंदा है नहीं, ये बंदी है. एक गाणं होऊ द्या. हे गाणं होऊ द्या. सिंगर साहेब हे गाणं होऊ द्या. जिंदगी से चल कुछ और ही मांगे बस यू सोचना. गाणं दिन यही होते हैं सवेरे, यही मरना और जीना, यही दिल और मदीना. तेरी गलियां गलियां तेरी गलियां मुझको भावे, गलियां तेरी गलियां. सगळे थकलेले आहे. रोहन भाई, हे आमची गँग. सूरज भाई, मिलिंद भाई, केतन, दीपक, किशोर, रित्या आणि अनया. थकलं का माझा? हे भांडण करायला दीप्या एवढा मोठा झाला तरी. हे दीप्या भांडण काय करतो? इकडं चालू होता फोटोशूट यायचा आणि इथं बसलो. रोहन ते आमचे दीपक भाऊ आणि अनिकेत सर्व आलेले आहे. मिलिंद आणि आम्ही सर्व आलेलो आनंद सागर मध्ये. हे दीपक भाऊ हाय कराव. इथे आनंद सागर मध्ये आम्ही आलेलो होतो. तर इथं सर्व आता तर बंद आहे, काहीच चालू नाही.
सध्या बंद पडलेले आनंद सागर हे मंदिर, शिव मंदिर आनंद सागर मधलं. तर चला शिव मंदिर मध्ये जाऊ आपण. दीपकचे आणि हरीशचे भांडण झालेले होते, आता वापस गेले बरोबर. तळ्यापाशी आलेलो आहो आम्ही. हे तळ आहे आणि सर्व आमचा मंडळी. आम्हाला आलेला आहे कंटाळा. ते जात आहेत पुढं आणि आम्ही रोहननी आणि केतन मागं. ते गेले सर्व समोर. तर आता हे मेन गेट आहे आपल्या आनंद सागरचं. तर बघूया आता पुढे जाऊन. मदर मेरी कोण होता? सर्व पुढे आहेत. भगवान गौतम आमचे सूरज भाऊ मांगा एकटे आणि मांगा किशोर. तर व्ह्यू बघू शकता इथे आहे. आता काय चालू आहे की काय माहिती. हरीश आणि संबंध होते त्याचे दोस्तीचे. मग आता अफवा पसरली ना. तर आता आलेलो आम्ही आनंद सागरच्या बाहेर. बाकीची हे अनिकेत भाऊ.